आतापर्यंत GBS आजारचे 5 पेशंट आहेत, ज्यापैकी 4 संशयित आहेत आणि 1चा मृत्यू झाला आहे. हे 5 पेशंट जिल्ह्याचे बाहेरचे आहेत. आमच्या जिल्ह्यामध्ये फक्त त्यांचे उपचार सुरू आहेत. दुसरा, सिव्हिल हॉस्पिटलमध्ये हा आजारचा मोफत उपचार असेल, मोफत उपचार होणार. आमच्याकडे निधी पुरेशा उपलब्ध आहे. कुठल्या प्रकारची काळजी घेण्याची आवश्यकता नाही आहे. जसं आम्ही सांगितलं की सर्व प्रकारची जी काळजी आहे ते आपण आवर्जून घ्यावे, पाणी उकळून प्यावे, अन्न चांगले शिजवून घ्यावे आणि स्वच्छता ठेवावी. आमच्याकडे सर्व प्रकारचे डॉक्टर, सर्व प्रकारचे व्हेंटिलेटर, मेडिसिन, इंजेक्शन आमच्याकडे उपलब्ध आहेत. आपण सर्व मिळून GBS आजारशी लढूया आणि जिंकूया. धन्यवाद. नॉन कम्युनिकेबल आहे, असंसर्गजन्य आहे, हे सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे. नंबर 2, जसं डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेबांनी सांगितले कोणकोणती काळजी आपल्याला घेतला पाहिजे. पुन्हा एक वेळी रिपीट करतो. पाणी आवर्जून उकळून प्यावे आणि चांगल्या पद्धतीने शिजवून खावे. हात वारंवार आपण धुवावे, स्वच्छता ठेवावी. हे 4 बाबी जर आपण केले तर प्रिव्हेंटिव्ह मध्ये खूप पुरेसे काफी असते. तिसरा जे खूप महत्वपूर्ण बाब आहे तो असा आहे की जर आपल्याला लक्षणे दिसल्यास कृपया करून फार्मसीला जाऊन गोळ्या घेऊन स्वतःचा उपचार करू नका. जवळील हॉस्पिटल किंवा डॉक्टरला तत्काळ संपर्क करावे. जसा डीन साहेबांनी सांगितलं होता, आमच्याकडे निधी पुरेसा उपलब्ध आहे. 2 कोटी रुपये आम्ही DPDC मधून देत आहोत आणि जर आवश्यकता वाटल्यास आम्ही अजून देऊ. त्याबद्दल कुठल्या प्रकारच्या मर्यादा नाही आहे. तसेच आमचे सर्व डॉक्टर्सची आता बैठक डीन साहेब आणि सिव्हिल सर्जन साहेब ते घेणार आहेत. त्यांना ते मार्गदर्शन करणार आहेत. ते सर्व डॉक्टर्स ते कार्यरत असतील. 2 दिवसात आम्ही सर्वे पण हाऊस टू हाऊस सर्वे पण सुरू करणार, महापालिका, नगरपालिका आणि ग्रामपंचायत एरियामध्ये. आणि हाऊस टू हाऊस सर्वे जवळपास 30 तारखेपासून सुरू होणार. सर्व प्रायव्हेट हॉस्पिटल्सला संध्याकाळीपर्यंत आम्ही आदेश देणार की जर असे लक्षण असणारे कोणी रुग्ण आपल्याकडे आले तर आपण तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला आणि महापालिकेला नोटिफाय करावी. शेवटी मी एवढेच सांगणार की हा जो आजार आहे त्यापासून घाबरण्याची आवश्यकता नाही आहे. सर्व प्रकारची आपण काळजी आवर्जून घ्यावी आणि आपण सर्व मिळून GBS आजारशी लढूया आणि नक्की जिंकूया.